श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघणार आहोत आपली कुलदेवी, जी काही तुमची कुलदेवी असेल तर तिला नवस कसा करावा, म्हणजेच आपल्या घरामध्ये, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भाग कसा बांधून ठेवावा आपल्या कुलदेवीच्या नावाने, हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तसं म्हणलं तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची नित्यनियमाने दररोज सेवा झालीच पाहिजे। आपण वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या मूळ पीठावर दर्शनासाठी जात असतो, पण आपल्या घरामध्ये सुद्धा नित्यनियमाने दररोज आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताची सेवा होणं अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवताची सेवा होत नाही त्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात किंवा त्या घरामध्ये कधीही लवकर मंगल कार्य घडत नाही। अशा बऱ्याचशा गोष्टी, ज्या महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा असतात, त्याच्यावर सुद्धा अडचणीत येत असतात। त्यासाठी आपल्याला तुम्ही कोणत्याही आपल्या गुरुची जरी सेवा करत असाल किंवा कोणत्याही देवतांची सेवा करत असाल तरी पण आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तरच आपल्याला योग्य तो मार्ग आणि आपल्या घरात मंगल कार्य घडत राहतील। तर बघा, तसं म्हणजे महाराष्ट्रात 7000 कुळांची कुलस्वामिनी तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी, माहूर ह्या 4 आहेत। पण ज्या बाकीचे देवता आहेत ते ग्रामदेवता स्थान स्थापित केलेल्या असतात। म्हणजेच आपण सगळ्या गावांनी मिळून जी देवी आपल्या गावामध्ये स्थापित केलेली असते त्या देवीला ग्रामदेवता असे म्हणतात। म्हणजे ती आपली मावशी असते। आणि कुलदेवी म्हणजे वेगळी आहे, ती कुलांची कुलस्वामिनी आणि कुळाचा कुलाचार करणारी, कुलधर्म पाळणारी किंवा आपलं दैवत जे आहे त्याला कुलदेवी असं म्हणतात। तर आपल्याला आपल्या कुलदेवीला जर काही तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील किंवा आपल्या घरामध्ये एखादं मंगल कार्य घडत नसेल किंवा एखाद्याचं लग्न खरंच जुळून येत नसेल, आता लग्न जुळून येत नसेल या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे। पण आपण जर आपल्या कुलदेवीला शरण गेलो किंवा कुलदेवीची सेवा केली तरी पण आपल्या नक्कीच योग जुळून येईल। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला नवस करायचा का करायचा, तर जर तुमचं काही अडचणी येत असतील जीवनामध्ये किंवा तुमचं घर, संसार किंवा व्यवसाय असो, नातेसंबंध असो, कोणतीही अडचण असो, तर नक्कीच हा उपाय 100% खरा ठरणार आहे आणि नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा। हा उपाय केलेला आहे आणि अनुभव घेतलेला आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवी, जी काही तुमची कुलदेवी आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हो का, कुलदेवी आपली कोणती कुलदेवी आहे हे सुद्धा माहिती करून घ्या। ज्यांना कोणाला आपली कोणती कुलदेवी आहे माहीत नसेल तर नक्की माहीत करून घ्या आणि ही सेवा नक्की करा। तर काय करायचं आहे, आपल्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल, आता माझी कुलदेवी म्हणजे आमची कुलदेवी आई तुळजाभवानी आहे, तर आपण ही सेवा शुक्रवारी किंवा मंगळवारी करू शकतात। तर काय करायचं आहे, घरातील कोणतीही व्यक्ती, स्त्री असो, पुरुष असतो किंवा लग्न झालेली एखादी कुमारिका असू दे, ती सुद्धा सेवा ही करू शकते। काही तिच्या अडचणी असतील किंवा तिला परीक्षेमध्ये यश प्राप्ती होत नसेल तर तिने तिच्या आईकडची कुलदेवी जी आहे, आता ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही तिनं तिच्या आईकडची कुलदेवी जी आहे तिची सेवा करावी आणि जर ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी सासरकडची कुलदेवीची सेवा करावी। तर काय करायचे आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे। सकाळीच ही सेवा तुम्हाला करायची आहे, सकाळी 9च्या आत ही सेवा नक्की करा। कारण कसं आहे ना, सकाळचं जे वातावरण असतं ते आपलं मन सुद्धा प्रसन्न असतं, जास्त डोक्यामध्ये विचार नसतात। कसं आहे ना, कधी आपण जर सेवा करत असतो ना तर वाईट विचार आपल्या मनामध्ये सतत येत असतात। त्यासाठी आपलं सकाळचं मन अत्यंत फ्रेश असतं किंवा आपल्या मनामध्ये जास्त काही विचारांची धावपळ नसते। त्यामुळे सकाळी 9च्या आत ही सेवा करा आणि ती सेवा म्हणजे उत्तम मानली जाते सकाळची सेवा। तर सकाळी तुम्हाला 9च्या आत ही सेवा करायची आहे। देवघरातली देवपूजा झाली की नंतर तुम्हाला ही सेवेला सुरुवात करायची आहे। तर छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे, आपल्या तळ हाता इतकं लाल कपडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट लागणार म्हणजे 11 रुपये लागणार आहेत। तर यथाशक्ती तुमची जेवढी म्हणजे तुम्हाला जेवढं वाटेल 11 रुपये घ्या किंवा 21 रुपये घ्या किंवा 51 रुपये घ्या। तर एक 10ची नोट घ्यायची आहे आणि 1 रुपया घ्यायचा आहे, म्हणजेच 11 रुपये असे घ्यायचे आहेत तुम्हाला। आणि ते 11 रुपये तुम्हाला देवासमोर म्हणजे त्या कपड्यावरती ठेवायचे आहेत आणि त्या रुपयाला म्हणजे त्या पैशाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, थोडा अक्षता व्हायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ते उजव्या हातात आपल्याला कपड्यासहित घ्यायचं आहे हातावरती आणि आपल्याला आधी आपल्या कुलदेवीचं म्हणजेच आधी सर्वात प्रथम गणपतीचं
नाव घ्यायचं आहे, गणपतीचं नामस्मरण करायचं आहे, त्यानंतर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे, त्यानंतर आपलं नाव घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र सांगायचं आहे आणि जी काही आपल्या मनामध्ये म्हणजे शंका आहे किंवा आपली ही गोष्ट घडत नाही किंवा आपल्याला जी काही मनातील इच्छा आहे, इच्छापूर्तीसाठी आपल्याला ती समोर सांगायची आहे। आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताचे फोटो किंवा टाक असतोच। तर असं तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर त्या गाठ बांधायची आहे, त्या लाल कपड्याची, पैसे त्यात ठेवायचे आहेत, अक्षदा वगैरे वाहिलेलाच आहे आपण त्याच्यात आणि ते आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचं आहे। आपल्या देवघरामध्ये टाक किंवा फोटो असेल तिथे त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे कुलदेवीच्या आणि ती एक दिवस तिथंच राहू द्यायचं आहे। नित्य नियमाने दररोज तुम्हाला त्याची पूजा देखील करायची आहे त्या लाल कपड्यात बांधलेल्या ह्याची। आणि नंतर काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही वर्षातून किमान एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर दर्शनासाठी जात असतो ना, तर तिथे तुम्हाला ते जाऊन तिथं गुप्त दान पेटी ज्या असतात तिथे ते तुम्हाला ठेवायचे आहेत। ते पैसे तुम्ही जे काही ठेवलेले आहेत, 11 असू द्या, 21 रुपये असू द्या किंवा 51 रुपये किंवा एक, तर नक्की तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमच्या जे काही इच्छा असतील ती पूर्ण होणार आहेत। आता दुसरीच गोष्ट आणखीन एक करू शकतात, तर काय करायचं, एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी असावा असं नारळ घ्या। कुणीही वटीला घातलेलं किंवा घरात दुसऱ्या पूजेसाठी आणलेलं आणि ती त्या पूजेसाठी वापरलेलं नारळ असं घेऊ नका, नवीन नारळ घ्या आणि काय करायचं, असंच तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। त्या नारळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा फूल आणि देवघरासमोर ठेवायचं आहे। नंतर थोड्या वेळानं अगरबत्ती वगैरे फिरून झालं की हातात, दोन्ही हातात नारळ धरायचं आहे आणि जी काही इच्छा आहे, सर्वात प्रथम आपल्या गणेशाचं म्हणजे नामस्मरण करायचं आहे, गणपती बाप्पाचं, त्यानंतर आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे, आई जगदंबा जी काही तुमची कुलदेवी आहे तिचं नाव घ्यायचं आहे, त्यानंतर आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे आणि जी काही इच्छा आहे ती आपल्याला आपल्या कुलदेवीच्या समोर सांगायची आहे आणि त्या नारळाची सुद्धा नित्य नियमाने तुम्हाला पूजा करायची आहे। जर आता कसं आहे ना, आत्ताच जाऊन आले मी कुलदेवीला, आता वर्षभर जाणार नाही असं जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही म्हणजे 1 महिनाभर तरी किमान आपल्या देवघरासमोर त्या नारळाची पूजा करायची आहे आणि नंतर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते नारळ सोडून द्यायचं आहे। जर का तुम्ही असं जरी केलं तरी पण तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे। अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की सेवा असतात की आपण नित्यनियमाने करत नाही, त्याचबरोबर नित्यनियमाने आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताची 1 माळ जप तरी आपण नित्यनियमाने करायला पाहिजे। तुम्ही पण नक्की करा, अनुभव घ्या। तुमच्या जर दुसरी सेवा कोणतीही होत नसेल किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ दररोज नित्यनियमाने वाचता होत नसेल किंवा मल्हार सप्तशतीचे पाठ घेणं शक्य नसेल तर तुम्ही किमान नित्यनियमाने आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवताची जप 1 माळ नक्की करा, नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आणि घरात सुद्धा वातावरण अतिशय प्रसन्न राहील, घरात मंगल कार्य घडतील, संसार सुखाचा होईल। त्याबरोबर व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर व्यवसायात सुद्धा भरभराटी नक्की येईल। तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।